नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या पिका संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की खरीप हंगाम 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातील वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे दुसऱ्या टप्प्यातील वितरण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून मिळणार, हेक्टरी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती वितरण होणार, कोणत्या पिकासाठी होणार, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आलेली होती आणि सध्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून एक मोठा निर्णय खरीप हंगाम 2023 च्या पीक विमा योजनेकरिता घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे राज्य हिस्सा अनुदान। खरीप हंगाम 2023 च्या पीक विमा योजनेकरिता राज्य हिस्सा अनुदान दुसऱ्या टप्प्यातील अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून 2767 कोटी 12 लाख रुपयाचं मंजूर करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, हे जे काही अनुदान आहे कोणी विमा कंपन्यांना मिळणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, हे संपूर्ण अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, पहिली महत्त्वाची विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा या सर्व 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील खरीप हंगाम 2023 चा पीक विमा मिळणार आहे। आणि या सर्व जिल्ह्यांचा विचार केला तर अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव व सातारा या सर्व जिल्ह्यांचा विचार केला, या सर्व जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळेल व ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळालेला असेल त्या शेतकऱ्यांचा महसूल मंडळ, त्या शेतकऱ्यांचा जिल्हा जर उर्वरित 75% पीक विम्यासाठी जर पात्र असेल तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75% पीक विमा मिळायला सुरुवात होईल। याचबरोबर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची विमा कंपनी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील अनुदान हे विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 चा पीक विमा मिळणार आहे। मित्रांनो, परभणी, वर्धा आणि नागपूर या 3 जिल्ह्यातील जे काही अग्रिमची अधिसूचना आहे, या अग्रिमच्या अधिसूचनेनुसार या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळेल व ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना 75% पीक विमा मिळायला सुरुवात होईल। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून 2767 कोटी 12 लाख रुपयाचं वितरण हे केलं जाणार आहे। याचबरोबर तिसरी महत्त्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि त्या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया व कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये जे काही 25% अग्रिमची अधिसूचना होती त्या अग्रिमच्या अधिसूचनेनुसार काही शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळाला, परंतु ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा बाकी आहे त्या शेतकऱ्यांना युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 25% अग्रिमचा पीक विमा दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळेल। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना तुमचा जर जिल्हा 75% पीक विम्यासाठी जर पात्र असेल तर तुम्हाला 75% पीक विमा मिळेल। याचबरोबर चौथी महत्त्वाची विमा कंपनी चोलामंडल एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा बाकी आहे त्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम तो मिळेल व त्यानंतर जे शेतकरी 75% पीक विम्यासाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना 75% पीक विमा मिळेल। याचबरोबर मित्रांनो, पाचवी आणि महत्त्वाची विमा कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी। मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार व बीड या 5ही जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा दुसऱ्या टप्प्यातील ज्या शेतकऱ्यांना बाकी आहे ते सर्वप्रथम मिळेल। याचबरोबर या सर्व जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये 75% पीक विमा मिळण्यासाठी मार्ग मोकळा आहे। याचबरोबर वाशिम जिल्ह्यात सुद्धा 75% पीक विमा मिळण्यासाठी मार्ग मोकळा आहे। ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 75% पीक विमा मिळेल। याचबरोबर याच जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा बाकी आहे तो त्यांना सुद्धा मिळेल। याचबरोबर सहावी आणि महत्त्वाची कंपनी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे व धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो, एचडीएफसी विमा कंपनीच्या माध्यमातून 25% अग्रिमनुसार अकोला, धुळे, पुणे व धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप 25% अग्रिमचं केलं आहे, परंतु या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना बाकी आहे त्या शेतकऱ्यांना 25% मिळेल व उर्वरित 75% जर मंजूर असेल तर तुम्हाला 75% सुद्धा पीक विमा मिळवण्याकरिता मार्ग मोकळा झालेला आहे। याचबरोबर एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा 220 कोटी रुपये पीक विमा मंजूर आहे। त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरित झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील
25% वैयक्तिक क्लेमचा विमा मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून 2767 कोटी 12 लाख रुपयाचं अनुदान दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। एकंदरीत मित्रांनो 7वी आणि महत्त्वाची विमा कंपनी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा विमा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा विमा मिळणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढची महत्त्वाची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये 311 कोटी रुपयांचा 25% अग्रिमचं वाटप पूर्ण झालेलं आहे। याच्या व्यतिरिक्त ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून 25% अग्रिमचं वितरण पूर्ण झालेलं आहे आणि या जिल्ह्यांना फक्त प्रतीक्षा आहे की आता उर्वरित 75% विम्याची आणि तो सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे। नांदेड जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये 75% विमा मिळणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा युनायटेड इंडिया कंपनीला दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरित करण्यात लवकरच येईल आणि या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यामध्ये 75% विम्याचं वितरण केलं जाईल। याचबरोबर 9वी आणि महत्त्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जे काही 25% वैयक्तिक क्लेमचा जो विमा होता तो वितरण झाला, परंतु काही शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा विमा बाकी आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा विमा बाकी आहे त्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम तो मिळेल व या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची ज्या जिल्ह्यांची अंतिम आणेवारी, ज्या महसूल मंडळांची अंतिम आणेवारी, ज्या तालुक्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येईल त्या शेतकऱ्यांना 75% विमा सुद्धा मिळेल। याचबरोबर आता मित्रांनो राहिला विषय सगळ्यात महत्त्वाचा, हेक्टरी किती रुपये विमा मिळणार, कोण्या पिकासाठी मिळणार। मित्रांनो याचबरोबर आता अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा व जळगाव या सर्व जिल्ह्यांचा विचार केला तर याच्या अगोदर विमा कंपनीच्या माध्यमातून 139 कोटी 15 लाख रुपयाचं वितरण करण्यात आलेलं होतं। ICICIच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूरमध्ये 22 कोटी 61 लाख, युनिव्हर्सल मध्ये युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून 34 कोटी 51 लाख, भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून 190 कोटी 79 लाख, HDFC कंपनीच्या माध्यमातून 84 कोटी 49 लाख, SBIच्या माध्यमातून 50 कोटी 20 लाख, युनायटेडच्या माध्यमातून 310 कोटी 56 लाख अशा पद्धतीने वितरण करण्यात आलेलं होतं। आणि मित्रांनो आता राज्यातील ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023चा विमा मिळालेला नव्हता त्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान खरीप हंगाम 2023च्या विम्याकरिता दुसऱ्या टप्प्यातील 2767 कोटी 12 लाख रुपयाचं अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हेक्टरी विमा रक्कम म्हणजे आता हेक्टरी रक्कम तुम्हाला 5500 रुपयापासून ते 28500 रुपयापर्यंत मिळण्याची शक्यता आहे, कारण की उर्वरित 75% विमा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतो। त्यामुळे उर्वरित 75% विमा 5500 रुपयापासून ते हेक्टरी 28500 रुपयापर्यंत मिळणार आहे। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा किंवा 25% वैयक्तिक क्लेमचा बाकी असेल तर त्या शेतकऱ्यांना 5500 पासून ते जवळपास 18500 पर्यंत मिळण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023च्या पिका संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।